शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। मात्र पवार गटानं विलिनीकरणाबाबतचं वृत्त फेटाळलंय। शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नसून पवारांच्या नावाचा धसका घेतलेले लोक दिशाभूल करत असल्याचं प्रशांत जगताप यांनी म्हटलंय। तर सुप्रीम कोर्टानं 2 दिवसात आम्हाला नवीन चिन्ह आणि पक्षाचं नाव द्यावं, त्यावर आम्ही निवडणूक लढणार असल्याची माहिती जगताप यांनी दिली। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड आपल्या सोबत आहेत। सागर, नेमक्या काय घडामोडी आता घडतायत शरद पवार गटात? कारण पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत। नक्कीच पवार गट काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार याची चर्चा सुरू होती। मात्र पवार गटाकडून या संदर्भात चर्चा ज्या आहेत त्या थांबवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की असं काहीही होणार नाही आहे निवडणुकीबाबत। त्याचबरोबर पक्ष चिन्ह आणि पुण्यामध्ये इंडिया अलायन्सचा मेळावा जो आहे तो अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस आयोजित केलेला आहे 24 तारखेला। त्या संदर्भात ही बैठक होती। या संदर्भातली माहिती प्रशांत जगताप यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर अनिल देशमुख असतील, शशिकांत शिंदे असतील यांनीही हे आरोप जे आहेत ते फेटाळलेले आहेत। तर कार्यकर्त्यांमधून ही चर्चेला सुरुवात झाली होती की काँग्रेसमध्ये विलिनीकरण होईल वगैरे। मात्र पक्षाच्या नेत्यांकडून, आमदारांकडून पूर्णतः याला आता पूर्णविराम देण्यात आलेला आहे, अशी कुठलीही चर्चा झालेली नाही आहे। आणि आम्हाला जे चिन्ह भेटल, जो नाव जे भेटलेलं आहे आणि चिन्ह भेटेल, चिन्ह पोहोचवण्यासाठी आम्ही पूर्णतः प्रयत्न करू। अजूनही बैठक सुरू आहे, काही आमदार बाहेर पडलेले आहेत, खासदारांची बैठक सुरू आहे। सुप्रिया सुळे असतील, त्यांच्याकडून काही सांगितलं जातंय का? उपस्थित आहेत। जे आमदार बाहेर आले त्यांचं म्हणणं आहे की महागाईबाबत चर्चा झालेली आहे। त्याचबरोबर पुण्यामध्ये 24 तारखेला महाविकास आघाडीचा मोठा मेळावा म्हणजे इंडिया अलायन्सचा मोठा मेळावा पुण्यामध्ये होणार आहे, त्याची तयारी केली जाणार आहे। त्याचबरोबर महागाईच्या संदर्भात राज्यसभा आणि लोकसभेच्या निवडणुका संदर्भात यामध्ये चर्चा झालेली आहे आणि अजूनही चर्चा सुरू आहे। ज्यांना मीटिंग होते असे आमदार बाहेर पडलेले आहेत, बाकीच्या आमदारांची बैठक सुरू आहे। बैठक झाल्यानंतर संपूर्ण चर्चा काय झाली यावरती बोलणं उचित ठरेल। धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी। बैठक संपल्यानंतर सगळे अपडेट्स तुमच्याकडनं घेणार आहोत।